तर शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर FDA कडून बंदी घातली गेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। राज्यामधल्या सुमारे 1.8 लाख शाळांमध्ये हे नवे नियम लागू असतील। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॅन्टीन्स चालक, पुरवठादार आणि विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असं सुद्धा FDAनं स्पष्ट केलंय। या संदर्भात पालकांना काय वाटतं या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांनी। आपण पाहूया। 50 मीटरच्या परिसरात तुम्ही जर जंक फूड विकत असाल तर सावधान, FDA जे आहे ते तुमच्यावरती कारवाई करू शकते। खरं तर प्रत्येक शाळेच्या आरोग्याच्या, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून FDAनं हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि जवळपास 50 मीटरच्या परिसरात जंक फूड जे आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील जवळपास 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठी अंमलबजावणी जी आहे ती FDA कडून करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या बालमोहन विद्या मंदिरच्या समोर आहे। सध्या खरं तर वेगवेगळ्या जे विद्यार्थी आहेत, छोटे बालक आहेत, त्यांना सोडण्यासाठी पालक जे आहेत ते आलेले आहेत। नेमकं पालकांची प्रतिक्रिया काय आहेत हे दाखवण्यासाठी मी खरं तर या शाळेच्या समोर आहेत। दादा, FDAने एक जो आहे तो निर्णय घेतलाय, 50 मीटर जो आहे त्याच्या आसपास परिसरात जी जंक फूड आहेत त्यांना बंदी घातली। पालक म्हणून काय आपली प्रतिक्रिया? हे खूप चांगलं झालं, कोणीतरी असं धाडस दाखवलं। आजपर्यंत असं कोणी धाडस दाखवलं नव्हतं आणि तुकाराम मुंडे साहेबांसारखे असे अधिकारी बरेच आले पाहिजे, जेणेकरून असे धाडसी निर्णय घेतले जातील आणि आमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांनी। आय थिंक चांगला आहे। कॅन्टीन्स आर नॉट क्लीन, सो चांगला निर्णय आहे। कारण का मुलं पण काही जंक फूड खाऊन येतात, सो चांगला स्टेप घेतलाय त्यांनी। अंमलबजावणी होईल। एक असाही निर्णय होता की जो वडापाव आहे त्याला खरं तर जो पेपर आहे त्या पेपरच्या ऑइली लागतं आणि त्याचा जो आय थिंक आपण थोडं ह्याला दोन्ही यांनी बघितलं, रोजगार पण बघितला पाहिजे। ती लोक बिझनेस मध्ये आहेत, ते पण त्यांचं पण थोडं काळजीपूर्वक या गोष्टी बघून घेतल्या पाहिजे। नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पालक जे आहेत ते संतुष्ट आहेत। अनेक पालकांनी बोललेलं आहेत की जे निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि अशाच पद्धतीच्या निर्णयामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं स्वास्थ्य जे आहे ते टिकून राहील असं पालकांचं म्हणणं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। एवढे जणी सतीश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।